आणि सायकोपॅथचं या मुलींना मारल्याविषयीवरती काहीतरी स्टेटमेंट आहे का? महिलांच्या हक्कांच्या संरक्षणाच्या नावाखाली डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांनी 160 मुलींना त्यांच्या शाळेतच मारून टाकले. आणि सायकोपॅथचं या मुलींना मारल्याविषयीवरती काहीतरी स्टेटमेंट आहे का? काही जस्टिफिकेशन ते देणार आहेत का? टोपी आणि दाढी घालून 10 लोकांना मारणारा माणूस हा दहशतवादी ठरतो, पण का सूट घालून तुम्ही हजारो लोकांना मारून टाकला तर तुम्ही डिप्लोमॅटिक लीडर ठरतात? कसली हिपोक्रेसी आहे? याहून 70,000 पेक्षा जास्त महिला आणि मुलांना मारून टाकलेलं आहे आणि तरीही तो क्रिमिनल नाही. आणि ट्रम्पचं तर काय सांगायचं, एप्स्टीन फाईलचा किस्सा सगळं जगभर गाजत आहे, पण त्या गोष्टीबरोबर कोणालाही काही प्रॉब्लेम नाहीये. अमेरिकेला इराणवरती कंट्रोल ठेवायचं कारण म्हणजे ऑइल ट्रेड वरती मोठा प्रभाव टाकणे आहे. त्यासाठी येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला अनेक मृतदेह अनेक देशांमध्ये पाहायला मिळतील. युद्ध घोषित न करता कुठल्याही देशाच्या मोठ्या नेत्याची हत्या करणं हे इंटरनॅशनल लॉच्या विरोधात आहे. एवढंच नाही तर इराणच्या दुसऱ्या नेत्याला सुद्धा 24 तासाच्या आत मारून टाकले. यासाठी अमेरिका आणि इस्रायलकडे कुठलेही जस्टिफिकेशन नाहीये. इराणमध्ये आपला स्वतःचा पपेट बसवण्यासाठी अमेरिका इतकी आतुर आहे की 165 पेक्षा जास्त प्राथमिक शाळांवरती बॉम्ब हल्ला करून तिथील हजारो मुलांना त्यांनी मारून टाकले. हा सिलसिला इथेच थांबणार नाहीये. तर का प्रश्न न्यूक्लिअर पॉवर धोक्याचा असेल तर न्यूक्लिअर पॉवर तर चीनकडेही आहे, रशियाकडे पण आहे. एवढं काय तर उत्तर कोरियाकडे सुद्धा आहे. त्यांच्याकडे ऑइली आहे आणि न्यूक्लिअर पॉवर पण आहे. जर का तुम्हाला डेमोक्रेसीच वाचवायची आहे तर उत्तर कोरियाची वाचवा. तर किम जोंग सांगाल की काय करायचं इथे, पण अमेरिका ते नाही करणार. अमेरिका काय करते, छोट्या छोट्या देशांना, गरीब देशांना मारत असतो. तुमच्या या तथाकथित प्रॉफिट आणि लॉसच्या जिओ पॉलिटिकल युद्धामध्ये त्या लहान लहान मुलांचा काय दोष होता, ज्यांना तुम्ही मारलं आणि येणाऱ्या काळात अजून मारण्यात येईल. जर का तुम्हाला पण वाटतंय की आपल्या देशाचे काही मोठ्या नेत्यांचे जे पॉलिटिकल त्यांचे संबंध आहेत त्यांची पण मानसिकता अशीच आहे का, तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता. आणि असलेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा.